नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया सुभेदारांच्या घरी येणार आहे. तेव्हा अश्विनने प्रॉपर्टीचे तुकडे करायला सांगितल्यानंतर आता प्रताप समोर एक मोठा चॅलेंज आल्यामुळे प्रताप हा सायलीच्या सांगण्यावरून बाबा, तुम्ही या घराचे हिस्से करू नका, जर या मुलीला या घरात राहायचे तर राहू दे असं म्हणून आता सायलीला ते मान देऊन प्रियाला घरामध्ये तर घेणारच, परंतु प्रियाला त्या घरचा आता काहीच अधिकार मिळणार नाहीये. त्याचप्रमाणे आता या सगळ्यामध्ये कल्पनाही तिला चांगलीच बोलून दाखवणार आहे. आणि जेव्हा अर्जुन या त्यावेळेला घरात जे काही चुकीचं घडतंय त्यावरून काहीतरी चांगलं सायलीला देण्यासाठी तिचे आईवडील शोधून आणताच जेव्हा सायलीला तिचे आईवडील आता समोर दिसणार आहेत, तेव्हा कशा प्रकारे सायलीला एक मोठा संकेत मिळणार आहे की ते तिचे आईवडील नाहीत. त्याचप्रमाणे लोखंडे म्हणजेच मैनावती आणि सदाशिव हे दोघ जणही सायली नसून प्रिया आपली मुलगी आहे हे कशा प्रकारे अर्जुन आणि घरच्या समोर सांगणार आहेत, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की घरात प्रियाला घ्यायला तयार नाही म्हटल्यावर अश्विन आणि प्रिया हे दोघेही खूप अगदी कसल्याही थराला जाऊन घरात राहायचं हे ठरवून आलेले असतात. आणि म्हणूनच अश्विन अक्षरशः वकिलाला घेऊन येऊन प्रॉपर्टीचे हिस्से करण्यासाठी वाद घालत असतो. आणि हे सगळं होत असताना अर्जुन आणि सायलीच्या सांगण्यावरून प्रियाला आणि अश्विनला घरात घेतलं जातं, परंतु जेव्हा प्रियाला घरात घेतात तेव्हा सायली आली. तिला ती रूममध्ये जात असताना एकच गोष्ट सांगते की हे बघ प्रिया, तुला असं वाटत असेल की तू या घरात शिरलीस म्हणजे तुला पूर्वीचे सगळे काही अधिकार किंवा पूर्वीच्या सगळ्या काही जागा तुला परत मिळाल्या, तर तसं अजिबात होणार नाहीये, कारण या घरामध्ये तुला आता यापुढे नोकर म्हणून राहावं लागणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते की हे बघ नोकर तू आहेस. सायली म्हणते की नाही, आता तुला या घरात सगळी काम करावे लागणार, तुझ्या कॉफीपासून ते तुझ्या नव्याच टिफिन सगळ्यापासून तुला स्वतः बघायला लागेल. लक्षात ठेव, किती काही झालं तरीही तुला मी असे आता सोडणार नाही आहोत. आणि म्हणूनच ती प्रियाला चॅलेंज देते की तुझ्या मनात जे काही वाईट गोष्टी आहेत, तू हे घर फोडण्यासाठी आलेली आहेस, परंतु किती काही झालं तरीही तुला हे मी माझं घर फोडू देणार नाही, म्हणजे अजिबातच नाही. किती काही झालं तरीही तुला या बाबतीत मी अजिबात सोडणार नाहीये. परंतु जेव्हा अर्जुन हा म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे हादरून गेलेला असतो, सायलीला अगदी व्यवस्थितपणे लक्षात असतं की किती काही झालं तरी आपल्या घराला तोडून द्यायचं नाही. म्हणूनच ती प्रतापला तो निर्णय घ्यायला सांगते. आणि प्रिया आणि अश्विन जेव्हा त्यांच्या रूममध्ये जातात त्यावेळेला त्यांच्यामध्ये बाकीच डिस्कशन सुरू होतं की पुढे काय करायचं आहे. परंतु आता या सगळ्यामुळे घरातले सगळेच खूप हादरून गेलेले असतात आणि अस्मितालाही याचं खूप वाईट वाटलेलं असतं. आणि कल्पनाही खूप चिडलेली असते की सायली, खरं तर ना तू त्यांना घरात घ्यायला यांना नकारच द्यायला पाहिजे होतास. तेव्हा मग आता कल्पना भयंकर चिडलेली असते की हा माझा मुलगा खरं अश्विन माझ्याच पोटचा आहे ना, की असा का वागतोय. हा मला खरंच कळत नाहीये की माझा मुलगा या थरापर्यंत जाऊन वागू शकतो, इतकी नीचपणाची हद्द गाठू शकतो की तो स्वतःच्या बायकोला या घरामध्ये आणण्यासाठी या प्रॉपर्टीचा हिस्सा मागू शकतो, इतके वाईट वागू शकतोय तो, असं म्हणून आता ती खूप चिडलेली असते. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघंजणही शांत करतात आणि म्हणतात की हे बघ आता प्लीज जाऊ दे, जे झालं ते झालं. आता इथून पुढे आपण तिच्याकडे अगदी व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं सायलीने असंच ठरवलेलं असतं. म्हणूनच आता अर्जुन त्याच्या मम्माला समजावतो की मम्मा प्लीज तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल सायली, आणि आम्ही आहोत ना, अजिबात काळजी करू नको, सगळं काही नीट होईल असं तो तिला समजावतो. नंतर आता इथे खरंच तर सायलीला खूप टेन्शन येत असतं, म्हणजेच घराला कसं सावरायचं, पुन्हा या सगळ्यातून घराला कसं उभं करायचं. किती काही झालं तरीही घरात बाबा
आणि आई दोघेही कोलमडलेत. नक्की अश्विन भाऊजी असे वागल्यामुळे त्यांनाही खूप त्रास झाला असणार, परंतु सायली ठरवते की नेहमीप्रमाणेच तिलाच या संकटात धीटपणे उभं राहायचंय आणि सगळ्या काही गोष्टींचा सामना करायचा आहे. म्हणूनच कल्पनाला कल्पना तिला सगळं काही समजवते. नंतर मग आता इथे या सगळ्यामध्ये अर्जुन हा ठरवतो की मी साहिलीसाठी जे सरप्राईज तयार केले ते सरप्राईजसाठी मला त्या टेलरकडे जावंच लागणार आहे, कारण 2-3 दिवस निघून गेलेत. घरातल्या या सगळ्या प्रोग्राममुळे, म्हणजे घरात जे काही झाले त्यामुळे खरं तर अर्जुनच लक्ष नसतं, परंतु नंतर त्याच्या लक्षात येतं की सायलीला सरप्राईज देण्यासाठी त्याला त्या श्रद्धा टेलरकडे जायचं आहे. म्हणूनच जेव्हा तो त्या टेलरकडून तो सायलीचा ड्रेस परत घेण्यासाठी जातो, त्याच वेळेला आता इथे नागराज आणि महिपत हे दोघेजण खूप खुश असतात, कारण फायनली त्यांना त्यांचा डाव प्रियाच्या विरोधात टाकण्यात यश मिळणार असतं. कारण प्रिया ही अगदी यशस्वीपणे सुभेदारांच्या घरात नाकावर टिसून शिरली आहे, असं तिचा खरं तर मस्तपैकी माज असतो. परंतु तोच नागराज आणि महिपतला अगदी व्यवस्थित उतरवायचा असतो. म्हणूनच आता अर्जुन जेव्हा तो फोटो बघतो, म्हणजेच साहिलीचा लहानपणीचा फोटो आहे असं त्याला वाटतं, आणि मग तो तिच्या आई-वडिलांबद्दल त्या फोटोबद्दल विचारत असताना अर्जुन हा सरळ त्यांना म्हणतो की ठीक आहे, म्हणजे ही मुलगी तुमचीच आहे का? तेव्हा ती म्हणते की हो, ही मुलगी माझीच. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की आता तुमची प्रतीक्षा संपली. 20 ते 22 वर्षांपूर्वी तुमची मुलगी ही तुमच्यापासून लांब गेली होती ना, परंतु आता तसं होणार नाही. तुमची मुलगीही तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. म्हणून आता अर्जुन हा लोखंडे फॅमिलीला अगदी स्वतःच्या घरापर्यंत घेऊन येतो की मी तुमच्या मुलीची तुमची भेट घालून देतो. खरं तर हे सगळं होत असताना लोखंडे फॅमिली म्हणजेच सदाशिव आणि मैनावती दोघंजणही अगदी शांत असतात, कारण काय बोलावं हे त्यांच्यासाठी अगदी अनपेक्षित असतं, त्यामुळे त्यांना काहीच कळत नसतं. त्यावेळेला मग आता सायलीला अर्जुनने आरतीचं ताट तयार करायला सांगितलेलं असतं. त्यावेळेला आरतीच ताट कशासाठी हे खरं तर सायलीला माहीत नसतं, आणि त्यामुळे ती अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, नक्की कशासाठी तुम्ही हे सगळं सांगितलं मला करायला? तेव्हा मग जेव्हा अर्जुन त्यांना सांगतो की या तुम्ही आतमध्ये या, त्याच वेळेला आता सायली त्या दोघांनाही समोरून बघते आणि अर्जुन म्हणतो की सायली, हे तुझे आई बाबा आहेत, आणि तुझे आई बाबा तू शोधत होतीस ना इतके दिवस, आता मी त्यांना शोधून आणलंय. तेव्हा मग आता सायलीच्या हातात जे फुलांचं ताट असतं ते खाली पडतं, आणि ते खाली पडल्यामुळे आता त्यांच्या पायाजवळ जाऊन फुलं येतात, आणि मग अशा प्रकारे त्यांचं स्वागत साईने अक्षरशः केलेलं असतं. पण त्यांना पाहिल्यानंतर प्रियाला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण तिचे आई वडील इथे कसे आले याचा धक्का तिला बसतो. ती म्हणते की कदाचित हे सगळं त्या नागोबाने आणि महिपतने घडवून आणलं असणार. मला माहितीये हे सगळं करण्याच्या मागे ना त्याचंच कारस्थान असणार. त्यांनी इथे कशाला बरं बोलावलं असणार, तेही सायलीचे आई वडील म्हणून. म्हणजे नक्की ते करण्याचा काय प्रयत्न करतायत असा विचार आता त्यांच्या डोक्यामध्ये येत असतो. त्याच वेळेला मग आता सायलीकडे ते दोघंजणही अगदी बघतच राहतात, कारण त्यांनाही त्यांची मुलगी ही पहिल्यांदाच दिसत असते. खरं तर आपली मुलगी भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती नसतोच, कारण त्यांना मनातून असं कुठेतरी वाटत असतं की नक्की माझी मुलगी आहे का, कारण जी प्रिया लहानपणी असायची तशी सायली तर बिलकुल आता मोठे होऊन तिच्या चेहऱ्यावरती ठेवणे वगैरे काही सेम दिसत नाहीये. नक्की काय आहे? त्यावेळेला मग आता सायली त्या दोघांना बघते, आणि म्हणूनच सायलीला अर्जुन सांगतो की अगं सायली, तू बघत काय बसलीस, हे तुझे आई बाबाच आहे बघ. त्यांची मुलगी ही 20 वर्षापूर्वी हरवली होती, आणि तूही त्यावेळेला तशीच हरवली होतीस. मग त्यानंतर हे सगळं झाल्यावर प्रिया डोक्याला हात लावते की झालं, हे दोघंजण इथेच आले
आणि मीही नेमके आता इथेच याच घरात राहायला आले. जर कुठल्या गोष्टीवरून या सत्याचा उलगडा झाला की हे माझे आई बाबा आहेत, तर मात्र माझी पूर्णपणे वाट लागेल आणि मी जे काही सत्य सांगितले ते सगळं खोटं ठरेल. तेव्हा आता सायली, तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिचे आई बाबा अर्जुनने शोधून आणलेत. परंतु नक्कीच अर्जुन काहीतरी विचार करून या सगळ्या गोष्टी करेल हे तिला खरंतर पटत असतं. म्हणूनच ती आता तिच्या आई बाबा जवळ जाते. खरं तर तिचं मन अगदी हेलावून गेलेलं असतं आणि ती तिच्या आई बाबा जवळ जाऊन पहिले तिच्या आईला अशी मिठी मारते आणि तिची आई माझी लेक असं म्हणून तिला जवळ घेते. कारण कित्येक वर्ष, जवळजवळ 20-22 वर्ष आपली मुलगी आपल्याला भेटलेली नाही आणि आता ती भेटली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा त्यांना त्रास होत असतो. परंतु जेव्हा सायली आपल्या आईला मिठी मारते तेव्हा तिला ते तसं काही जाणवत नसतं. म्हणजेच आपली आई खरंच ही आहे किंवा आपल्या आईच्या मायेची उपकारे असते. त्या प्रकारे सायलीला ते अजिबात जाणवत नसतं, कारण तिला तशी भावना जाणवत नसते. इतके वर्ष आपली आई भेटली नाही, त्यामुळे कदाचित असं होत असेल असं तिचं मन तिला सांगत असतं. त्यानंतर मग प्रियाही तिच्या रूममध्ये पळत जाते आणि म्हणते की नको, जर माझा फोटो किंवा माझ्या चेहऱ्याशी यांनी काही मॅच करायला बघितलं तर माझा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आता गाठण्याच ठरवतात. हे खरं तर जेव्हा लोखंडे फॅमिली येते तेव्हा अर्जुन हा सायलीला म्हणतो की सायली, आपण तुझ्या आई बाबांना इथेच राहायला सांगूया. म्हणजे कसं आहे ना, त्यांना ते तिथे सगळा टेलर जे काही व्यवसाय करतात तो चालवायला नको. तेव्हा मग आता सायलीला खरंतर खूप वाईट वाटत असतं. ती म्हणते की अर्जुन सर, मी खरं सांगू तुम्हाला, मला असं वाटतं ना की हे माझे आई बाबाच नाहीयेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, अगं असं का बोलतेस तू? तेव्हा मग सायली, अगं त्यांची मुलगी पण 20-22 वर्षांपूर्वी हरवली आणि तुझा जो फोटो आहे ना लहानपणीचा, तो त्यांच्या घरातल्या भिंतीवर होता. तेव्हा सायली म्हणते की नाही अर्जुन सर, मला ना यामध्ये काहीतरी चुकीचं वाटते. म्हणजे हे जे काही घडतंय ना ते असं घडवल्यासारखं वाटते. नक्की काय असे मलाही कळत नाहीये, पण हे आई वडील माझे नाहीयेत असं वाटत. कारण जर माझी आई ती असती तर मला तिला भेटताना काहीतरी वाटलं असतं. अजिबात तसं मला काहीच वाटलं नव्हतं. म्हणजेच ते कोणीतरी अनोळखी आहेत असं मला वाटत होतं. त्यावेळेला मग आता महिप्त आणि नागराज दोघे जणही त्या लोखंडेच्या घराबाहेर आलेले असतात आणि तिकडे लोखंडेच्या दरवाजावर जातात आणि म्हणतात की तुम्ही सदाशिव लोखंडे बरोबर ना? तेव्हा मग तो म्हणतो की हो बोला साहेब, काय झालं? तेव्हा नागराज आणि महिप्त सांगतात की तुम्ही तुमची मुलगी तिथे सुभेदारांच्या घरी राहते म्हणून तुम्ही तिथे गेला होतात, बरोबर ना? त्यावेळेला मग आता तो म्हणतो की हो बरोबर ओळखलतं तुम्ही आमची मुलगी सायली. सायली सुभेदार. तेव्हा मग लगेचच महिप्त सांगतो की नाही, ती तुमची मुलगीच नाही मुळा. मग आता हे ऐकल्यानंतर लोखंडे म्हणतो की मग तुम्ही कोण आहात आणि तुमचं या सगळ्याशी काय घेणं देणं आहे? तेव्हा मग महिप्त म्हणतो की घेणं देणं, हे बघ, तू त्यांची स्वतःची मुलगी म्हणून त्या सुभेदारांच्या घरात जातोयस, परंतु तिचा नवरा कोण आहे तुला माहीत आहे ना? वकील आहे. तिचा नवरा जर त्याला कळलं की तुम्ही खोट बोलताय, तुम्हाला माहीत आहे की तुमची मुलगी नाही, तरी तुम्ही फसवलं तर मात्र काय होईल हे तुम्हाला हे सांगता येणार नाही. तो माणूस तुम्हाला कायद्याच्या कसाटात असं अडकवेल की तुम्ही त्या घरात काय, या घरात पण राहण्याच्या लायकीचे राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला जेलची हवा खायला लागेल. तुम्ही काय ते ठरवा, तुम्हाला काय करायचं ते. असं म्हणून आता हे सगळं लोखंडे फॅमिली ठरवते आणि मग काय करायचंय साहेब? तो म्हणतो की हो, तर तुम्हाला मी पैसे देतो, हे घ्या 3 ते 4 लाख रुपये मी तुम्हाला देईन. हो तर या सगळ्यासाठी मग लोखंडे म्हणतो की साहेब अहो, एवढ्यात काय होते कोणाचं? मग असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा महिप्त ते पैसे वाढवून देतो आणि म्हणतो की ठीक आहे, बघ 10 लाख मी तुला देतो. तुझ्यासारख्या फाटक्या माणसासाठी
ते खूप असतील द लाख घ्यायचे आणि स्वतःच तोंड बंद करायचे. आणि तू ती साहिली तुझी मुलगी नाहीये, तर ती प्रिया, त्या घरातली तन्वी ही तुझी मुलगी आहे हे सगळ्यांना सत्य सांगायचं. मग कोणत्या आधारावर? तेव्हा मग तो सगळं सत्य सांगतो की ही जी मुलगी आहे ही तुझी मुलगी आणि तू हे तिला म्हणजे असं कोणाकडे तरी कामाला दिलेस, बरोबर. आता त्या मावशीलाही महिप्त दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, या बाईकडे तू कामाला दिलं होच, बरोबर की नाही? ती हरवलीच नव्हती मुळात, खरं तर ती कामासाठी दिलेली आणि नंतर ती पळून गेली. आता हे सगळं त्यांच्या मुलीच म्हणजेच पब्लिकलीच सत्य ऐकून सदाशिव आणि मैनावती दोघे जणही गप्प बसतात, कारण कितीही काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे लपवता येणार नाहीत हे त्यांना चांगलंच माहीत असतं. म्हणूनच आता त्यांच ऐकून महिप्त आणि नागराजच बबलीचे आईबाबा म्हणजेच प्रियाचे आईबाबा आता घरी येतात आणि पुन्हा एकदा त्यांच घरात कौतुक केलं जातं. तेव्हा खरं तर सायली जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना असा आनंद होत नसतो जसे की रविराज आणि प्रतिमा येताना होत असतो. त्यावेळेला मग आता प्रिया म्हणते की आले हे लोक, पुन्हा आले. मग आता सगळ्यांना तो सत्य सांगू लागतो की मला तर खरं एक गोष्ट सांगायची तुम्हाला, म्हणजे नाही सायली आमची मुलगी नाहीये. तेव्हा सगळे जण बघतच राहतात की नक्की काय, आणि सायली पण त्यांच्याकडे बघत राहते. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की तुम्ही असं का बोलताय? तिचा खोटो आणि तुमचा खोटो मॅच झालाय, म्हणजेच तुमच्या मुलीचा लहानपणीचा खोटो. तेव्हा मग तो म्हणतो की नाही साहेब, अहो ही आमची लहान मुलगी नाहीच आहे, पण आमची लहान मुलगी तुमच्याच घरात आहे. तेव्हा मग तो म्हणतो की म्हणजे तुमच्याच्या घरात म्हणजे आणखी कोण आहे? तेव्हा लगेच तो प्रियाकडे बोट दाखवतो. प्रिया घाबरते. मग तो म्हणतो की ही बघा, ही बबली ही आमची मुलगी आहे आणि ही मुलगी हरवली येते आमच्याकडून. मी सगळं सत्य सांगतो. खरं तर मी आता हाला खोटं सांगितलं होतं, परंतु आता सत्य सांगतो की या मुलीला ही आमची 5वी मुलगी आहे बबली, म्हणूनच आम्हाला कुटुंबाचा खर्च जमायचा नाही. आता तो बोलून दाखवत असतो की माझी मुलगी आम्ही कामासाठी एका मावशीकडे दिली होती आणि तिथे ती तिला चोया करायला लावत होती आणि नंतर म्हणूनच आमची बबली मोठा हात मारून पळून गेली होती आणि ही ती मुलगी नक्कीच नाही. आणि ही जी बबली आहे ना ती आमची मुलगी आहे, म्हणजे ही प्रियाच आमची मुलगी असं म्हणून तिला ते धरतात आणि मग तिथे सगळं कन्फ्युजन असतं. तर सायलीने अर्जुनला सांगितलेलं खरंच निघालेलं असतं की ही खरं तर आमची आणि माझे आईवडील हे नाहीच आहेत. मग आता कशा प्रकारे अर्जुन या गोष्टीचा शोध लावणार की तन्वीचे म्हणजेच प्रियाचेच खरे आई बाबा हे सदाशिव लोखंडे आणि मैनावती आहेत. तर मग सायली ही खरीत नवी आहे, कसा सत्याचा शोध लागेल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.